नमस्कार मंडळी, मी शीतल. चला तर मग आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर आज माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं आणि मला होता गुरुवार. तर त्यामुळे म्हटलं आज भूक तर खूप लागली होती आणि म्हटलं चला मग आज आहे ना डुबुक वड्याच बनवूया. तर आम्ही याला डुबुक वड्या बोलतो, तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी बेसन पीठ घेतलं होतं 1 वाटी आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जशा पद्धतीने मी बनवला आहे तशा पद्धतीनं. आणि हा गोळा बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे किंवा थापून घ्यायचं आहे भाकरीसारखं. तर मी तर आता थापून घेणार आहे. तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता आणि हे एकदम पातळसुद्धा नाही बनवायचं, खूप जाडसुद्धा नाही. तर हे थापल्यानंतर मी याच्या काप करून घेत होते. कापणीच्या आकाराच्या अशा मी याच्या वड्या पाडून घेत होते. या वड्या तुम्ही पाहू शकता किती छान अशा तयार झालेल्या आहेत. आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं 2-3 चमचे. त्यामध्ये हा मसाला ॲड केला होता. हा जो मसाला आहे तो डाळ, खोबरं, कांदा, लसूण आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी वापरल्या होत्या. यामध्ये कोथिंबीर नव्हती तर कोथिंबीर स्किप केली होती. आणि यामध्ये चवीप्रमाणे मसाले टाकून घेतले. जे तुम्ही अशा भाज्यांसाठी वापरता तेच मसाले यामध्ये टाकायचे आहेत. तर हळद राहिली होती, हळद मी नंतर टाकली. आणि एका साईडला मी लगेच पाणी गरम करण्यास ठेवलं होतं. या भाजीसाठी आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे जेणेकरून यामध्ये चव राहील. तर आता याला उकळी आली की यामध्ये आपल्याला ज्या वड्या पाडून घेतल्या होत्या त्या वड्या एक एक करून सोडायच्या आहेत. 10 मिनटं मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या इथं रेडी झालेल्या आहेत. कशी झाली रेसिपी नक्की सांगा.